सुखन एकी म्हणून अनेकी, सुखन एकी म्हणून अनेकी, गुरु शिष्य जावलो, गुरु शिष्य जावलो, तव भजनी रमलो, तव भजनी रमलो, तव भजनी रमलो। शिष्य द्रष्टा सद्गुरु, नमस्कार, मी डॉक्टर सोनाली महाजन, मेडिकल डायरेक्टर ऑफ चिन्मय हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर जळगाव। सगळ्यांना दिवाळीच्या आणि भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा। आपणा सर्वांना ही दिवाळी सुख, समृद्ध आणि समाधानाची जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना। या ठिकाणी आपण बघू शकता पहिल्या आरतीचा मान जळगावकर मंडळींना मिळाला आहे, तरी सर्वजण अगदी उत्साहाने या आरतीसाठी भक्ता सुख कर हो साची, खेळसी स्वरूपी संगमी, त्रिपुटी नाही तुझे नामी, ऐसा अनादि तू स्वामी आनंद अघटित करणीय से त्याची, पतितावड भक्तीची, आरती बाल मुकुंदाची, भक्ता सुख कर हो साची, निशिदिनी करा पराभक्ती, मिळवा सायुज्याची मुक्ती, सर्वा ठाई तुझी शक्ती, ऐसे कथिले वेदोक्ती, राहुनी अलिप्त संसारी, राहुनी अलिप्त संसारी, दाणुनी वर्म आचरी, कर्म वाढवी धर्म, शोभा अद्भुत उन्मनीची, ज्योती स्वयं प्रकाशाची, आरती बाल मुकुंदाची, भक्ता सुख कर हो साची, शरीरी जैसी असे छाया, स्वरूपी तैसी पहा माया, नरतन दवडू नको वाया, कोण मी शोधी निज ठाया, अंजन घालून या डोळा, अंजन घालून या डोळा, आत्मसोहळा डावी वेलळा, अद्भुताची कळा, खेळ कल्पुणी सुखदेसी येता, जय जय आरती अवधूता, जय जय आरती अवधूता, जय जय अवधूता,
राजन पंत बाळेकुंद्री, अध्यक्ष श्री दत्त संस्थान। हा 3 दिवसाचा पुण्यतिथी उत्सव पंत महाराजांचा आता त्याचा शेवट होत आहे। पहिल्या दिवशी आपले बेळगावमधून प्रेमध्वज मिरवणूक निघाली, नंतर इकडेही प्रेमध्वजाची मिरवणूक झाली गावामध्ये। दुसरा दिवस पालखीचा होता सकाळचा आणि रात्रीचा, आणि तिसरा म्हणजे आजच्या दिवशी तिसरा दिवस जो होता तो महाप्रसाद झाला। हजारो पंत भक्तांनी हा महाप्रसाद ग्रहण केला आणि सगळ्यांना त्याचा आनंद त्यांनी लुटलेला आहे। आणि आता शेवटी ही पंत महाराजांची पालखी मंदिरातून निघालेली संध्याकाळी 7 वाजता आणि रात्री 2 वाजता ती पंतवाड्यात पोचणार आहे। पंतवाड्याचं महत्त्व असं आहे की तिथं पंतांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं वास्तव्य होतं। पंत महाराजांचं बालपण तिथं गेलेलं आहे। तर अशा या पवित्र ठिकाणी तो आता पालखी तिथं पोचणार आहे आणि त्याची सांगता होणार आहे। श्री गुरुदेव दत्त। नमस्कार, श्री गुरुदेव दत्त। मी डॉक्टर अविनाश कुलकर्णी, वास्तू आरोग्यमचा फाउंडर आहे। आज मी खास तुम्हाला शुभेच्छा देण्याकरता आलो आहे। समर्थ सद्गुरू श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर यांच्या 120व्या पुण्यतिथीनिमित्त मी सर्व भक्तांना खूप खूप शुभेच्छा देतो आहे। आणि आज पुन्हा दीपावली पण आहे, त्यामुळे दीपावलीच्या पण खूप शुभेच्छा आपल्या सर्वांना। ही दीपावली आपल्याला आनंदात, उत्साहात आणि आरोग्यात जावो हीच मी पंत महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो।